मार्केटमध्ये नाही खूप वाटाणा येते आणि फार स्वस्त पण मिळते. तर मी ना वाटाणे असे शिलून घेतलेले. आता तुम्ही म्हणसान या साल्टाचं काय करायचं, हाच तो खरा इन्ग्रेडियंट ज्याची की आपण आज रेसिपी बनवणार आहोत. या पद्धतीने हे जे कोवळे दाणे आहे ना, कोवळ्या दाण्यांचे जसे साल्टे काढून घ्यायचे. ओके, आणि याच्या चिरा अशा मी बाजूक करून घेतलेले. आणि याच्या जाडसर असताना या नाही घ्यायच्या. यांनी जरा म्हणजे जे आपण पदार्थ बनवणार आहोत, कोणता पदार्थ, तर मी याचे सूप बनवणार आहे, म्हणजे वेस्ट पण जात नाही. पण या जरा जाडसर आहे ना, त्या नाही घ्यायच्या. आणि असे हे जे धागे आहे साईडचे ते काढून घ्यायचे. आता लागणारं साहित्य मी तुम्हाला झटपट सांगून घेतली. आपल्याला साधारण अर्धी वाटी फ्रेश मटार लागेल. त्याचे जे साल्ट आहे स्वच्छ धुवून घ्यायचे. साधारण एवढी कोथिंबीर लागेल हातभर. मग हे रॉक सॉल्ट आहे. काजूची थोडी पेस्ट आहे. आपण यामध्ये दूध वापरणार नाही. शक्यतो सर्वजण सूपमध्ये दूध वापरता, पण आपण मीठ घालणार आहोत तर दूध चालत नाही. त्यामुळे आपण ही मी काजूची पेस्ट करून घेतलेली सजावटीसाठी. ओके, साधारण 4-5 माझ्याकडे काजू आहे जे मी भिजू घातलेले 4-5 तासापूर्वी. थोडंसं आपल्याला लिंबूचा रस लागेल, त्यामुळे मी अर्धी स्लाइस करून घेतलेली. आता मी मिक्सर बटाटा घ्यायसाठी, बटाटाने याला थिकनेस फार छान येतो, त्यामुळं थोडासा बटाटा घेतला आहे मी, ज्याची की बारीक काप करून घेतलेली. आता मसाल्यामध्ये जास्त काही पदार्थ लागत नाही आपल्याला. थोडंसं जिरं लागेल, 4-5 मिरे, थोडेसे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 लवंग घेतलेली आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी कढई तापत ठेवलेली आहे आणि साधारण अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतली. जास्त पाणी लागणार नाही याला. तुम्ही हे सूप एक वेळा नक्की ट्राय करा, कारण की हे मोस्टली आपण फेकूनच देतो. तर फेकून न देता याचा फार चांगला उपयोग होतो हे आज आपल्याला कळेल. ॲक्च्युली मी 3-4 वेळा हे सूप ट्राय केलं आहे, मला फार आवडलं. म्हटलं चला सगळ्यांसोबत शेअर करावी ही रेसिपी. तर आता यामध्ये मी हे वाटाणे टाकून घेते आणि याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. आता ज्या बटाट्याच्या फोडी त्याही टाकून घेते. साल्टासहित वापरलेले आहे मी. ओके, साधारण मी आता 3 काजू टाकून घेते आणि 3 शिल्लक ठेवलेली. जेव्हा मी ब्लेंड करेल तेव्हा हे टाकेल, म्हणजे यांनी चांगला रिचनेस येतो सूपला. मला वापरा यात मी कोथिंबीर घालून घेतली. पाण्याला चांगली उकळलेली. साधारण मी अर्धा चमच मीठ घालून घेते. ग्रीन वाईन मी हे जे मसाले तेही रोस्ट करून घेते. 1 मिनिट रोस्ट करून घ्यायचे. आता भाज्या पण झालेल्या आहे. बटाटा चेक करून बघूया. थोडा बाकी आहे, तर अजून 2 मिनिटं मी शिजवून घेते. या भाज्या तर शिजलेल्या आहे, चेक करून घेऊ. मटाराही तसं झालेला दिसतोय. काजू तर आपण ऑलरेडी सोक करून टाकलेली होती, त्यामुळे हे शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. बटाटा हा झालेला आहे सॉफ्ट एकदम. आता गॅस बंद करूयात. चला, मिश्रण जरा गार झालेलं आहे. जेव्हा मी टाकलं थोडंसं गरम होतं, मग मी थोडी वाट बघितली. आता मी यामध्ये ही फ्रेश कोरिएंडर टाकून घेतली. काड्याही टाकून घ्यायच्या. साधारण 2 काजू टाकून घेतली आणि जो मी रोस्ट केला होता मसाला तो ही यामध्ये टाकून घेतला. आता छान ब्लेंड करून घेऊयात. मी चांगलं ब्लेंड करून घेतलेलं आहे.
याला चांगलं स्टेन करून घेऊया. मिश्रण चांगलं ब्लेंड झालेलं आहे, आता बघू शकता. ओके, तर आता मी याला गाळून घेते छान. बघू घेतलं त्यावर ही चाळणी आणि हे जे मिश्रण आहे हे मी गाळून घेते. म्हणजे हे जे फायबर आहे ते सगळं निघून जाईल. सर्व चौथा बाजूला केलेला आहे मी. आता हे चांगलं गाळून घेतलं. बघा या पद्धतीने मिश्रण झालं पाहिजे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. सूप असं मस्त लागतं. तूप आपण सुपाला जरा फोडणी देऊन घेऊया. इकडे 30 कढई तापत घेतली आणि साधारण 1 चम्मचच तेल टाकून घेतली आणि साधारण अर्धा चम्मच जिरं. जिरं चांगलं तेलात तडतडले. आता हे जे मिश्रण बनवलेलं आहे सूपचं हे मी या फोडणीत टाकून घेते. ढवळून घ्यायचं. साधारण 1 उकळी येऊ द्यायची, कारण की आपण ऑलरेडी भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत. आपल्या सुपाला छान उकळी आलेली. मी गॅस बंद करून घेतली. आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये थोडा लेमन ज्यूस ॲड करायचा आहे, साधारण 2-3 थेंब. आपलं सूप रेडी आहे. चला सर्व करून घेऊयात. सूप काढून घेतलेले. आता ही जी काजूची पेस्ट मी केली होती यावर रेस्टॉरंट टाईप असं डेकोरेट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला खायलाही मजा येते. त्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते. बघू शकता. ओके, ही रेसिपी नक्की करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कशी झाली ती.